नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांची ब्रँच इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल पॉवर आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस येत होते, सर सेकंड सेमिस्टरचे आम्हाला कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत आणि कोणत्या सब्जेक्टला ऑनलाईन एग्जाम आहे, कोणत्या सब्जेक्टला थेरी एग्जाम आहे, कोणता सब्जेक्ट किती मार्क्सला आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत। तर सर्वांनी ज्यांची ब्रँच इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल पॉवर आहे त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला जे काही डाउट्स असतात सेकंड सेमिस्टर रिलेटेड ते सगळे डाउट्स तुमचे या व्हिडिओ मधनं क्लिअर होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, तर सेकंड सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टरची तुमची एग्जाम झालेली आहे, सेकंड सेमिस्टर तुमचा आता सुरू होणार आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली आहे की सेकंड सेमिस्टरला कोणकोणते सब्जेक्ट आहेत। तर सेकंड सेमिस्टरला तुमच्या ब्रँच नुसार तुम्हाला 2 सब्जेक्ट म्हणा, 3 सब्जेक्ट म्हणा, तुमच्या ब्रँचच्या रिलेटेड सब्जेक्ट सेकंड सेमिस्टर पासून स्टार्ट होतात। तर आपण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल पॉवर या 2 ब्रँचसाठी कोणकोणते सब्जेक्ट आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा जो सिलेबस आहे हा MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन मुंबई याच्यानुसार आहे आणि हे जे तुमचे सध्या स्कीम चालू आहे ते के स्कीम चालू आहे। तर त्यानंतर तुम्हाला आणि हा जो सिलेबस आहे तर हा सेकंड सेमिस्टरचा सिलेबस आहे। तर तुम्हाला सेकंड सेमिस्टरला एकूण जे सब्जेक्ट आहेत थेरी आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही मिळून तुम्हाला 7 सब्जेक्ट आहेत। तर आपण ते 7 कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत ते बघूया। तर फर्स्ट सब्जेक्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स, ठीक आहे, हा तुमचा फर्स्ट सब्जेक्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स। तर याचं जे ॲब्रिव्हिएशन आहे त्याला आपण शॉर्टकट मध्ये AMS म्हणतो, ठीक आहे, आणि कोर्स टाइप जो आहे त्याला AEC म्हणतो। त्यानंतर याचा जो सब्जेक्ट कोड आहे ह्या ठिकाणी 312301 या ठिकाणी तुम्ही स्क्रीन वरती सुद्धा बघू शकता, हा सब्जेक्ट कोड आहे, ठीक आहे। आणि टोटल IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम आहे। तुम्हाला सगळे फुल फॉर्म या ठिकाणी मी सांगणार आहे, एक एक लक्षात घ्या। तर तुम्हाला आवर्स लर्निंग आवर्स अप्लाइड मॅथमॅटिक्स साठी किती आहेत एका वीक मध्ये, तर टोटल IKS आवर्स फॉर सेम तर 2 आवर्स आहेत। त्यानंतर CL म्हणजे क्लास लर्निंग, म्हणजे जे क्लासमध्ये तुमचे लेक्चर्स होतात ते आठवड्यामधनं 3 व्हायला पाहिजे कंपल्सरी या MSBTच्या नियमानुसार, MSBTच्या या सिलेबसनुसार। त्यानंतर TL ट्युटोरियल लर्निंग तर 1 तास व्हायला पाहिजे आणि लॅब लर्निंग याला प्रॅक्टिकल नाही म्हणून लॅब लर्निंग आवर्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले नाहीत। त्यानंतर नॅशनल लर्निंग आवर्स पर वीक हे 4 या ठिकाणी नॅशनल लर्निंग आवर्स पर वीक असायला पाहिजे, ठीक आहे। तर क्रेडिट्स जे आहेत, क्रेडिट्स या सब्जेक्टला 2 क्रेडिट आहेत। त्यानंतर पेपर ड्युरेशन जो आहे, जसं तुमचा आता M1 चा पेपर झालेला आहे तसाच हा M2 चा पेपर 3 तासाचा पेपर होणार आहे। त्यानंतर FATH म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट थेरी 30 मार्कला आहे। हे 30 मार्क कसे मिळतात, तर तुमच्या 2 युनिट टेस्ट होतात, युनिट टेस्ट 1 युनिट टेस्ट 2, त्यालाच UT1 UT2 सुद्धा आपण म्हणू शकतो। या दोन्ही मध्ये जर 30-30 मार्क पडले तुम्हाला तर ह्या मॅथच्या फॉर्मेटिव्ह असेसमेंट थेरी साठी तुम्हाला 30 मार्क मिळतील। आणि समेटिव्ह असेसमेंट थेरी म्हणजे 70 मार्कचा तुमचा फायनल पेपर होणार आहे, ठीक आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला 3 तास वेळ असणार आहे। 30 आणि 70 असे दोन्ही मिळून 100 मार्क होतात। त्या दोन्ही पैकी तुम्हाला 40 मार्क घ्यायचे आहेत पासिंग साठी, मिनिमम पासिंग साठी, ठीक आहे, मॅक्सिमम तुम्ही 100 घेऊ शकता। तर हा टोटल जो अप्लाइड मॅथमॅटिक्स ज्याला सर्व विद्यार्थी M2 असा म्हणतात, तर हा टोटल सब्जेक्ट जो आहे तो 100 मार्क साठी आहे, ठीक आहे। तर लक्षात घ्या, हा झाला फर्स्ट सब्जेक्ट। त्यानंतर जो सेकंड सब्जेक्ट आहे तुमचा अप्लाइड सायन्स, तर जसं तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला बेसिक सायन्स नावाचा सब्जेक्ट झालेला आहे तसंच या ठिकाणी अप्लाइड सायन्स हा सब्जेक्ट सेकंड सेमिस्टरला आहे। या सब्जेक्ट मध्ये जसं बेसिक सायन्स मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री होतं तसंच या सब्जेक्ट मध्ये सुद्धा फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे, ठीक आहे, जो हा सेकंड सब्जेक्ट आहे। त्यानंतर याचं ॲब्रिव्हिएशन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, कोर्स टाइप याचं शॉर्टकट जे नेम आहे ते बघू शकता आणि याचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे 312308, लक्षात ठेवा 312308,
ठीक आहे, तर हा झाला सब्जेक्ट कोड. त्यानंतर आता प्रत्येक इथं आवर्स वगैरे दिलेले आहेत. तर याच्यापैकी अतिशय महत्वाचं काय आहे तुम्ही इथं स्क्रीनवरती बघून घेऊ शकता. नॅशनल आवर्स किती आहेत, CL आवर्स किती आहेत, TL आवर्स किती आहेत, LL आवर्स किती आहेत. ठीक आहे, तर हे सगळं इथं स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळेल. पण महत्वाचं आहे याचा जो पेपर आहे याला थेअरी प्लस प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला याच्या पेपर जो टाइम आहे तो फक्त 1.5 तासाचा टाइम आहे, म्हणजे 90 मिनिट पेपरसाठी टाइम राहणार आहे. आणि याचे जे मार्क्स आहेत बघा, 30 मार्क याची सुद्धा तुम्हाला क्लास टेस्ट होणार आहे. क्लास टेस्ट 1, क्लास टेस्ट 2 किंवा त्याला युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2 म्हणा. आणि 70 मार्कचा जो पेपर आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्टार आणि हॅश आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला हे ज्या ज्या ठिकाणी स्टार आहे, हॅश आहे, @ आहे याचा मीनिंग काय असतो हे मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर ह्याचा ऑनलाईन पेपर होणार आहे 70 मार्कचा, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन्ही मिळून. आणि हा जो टोटल सब्जेक्ट आहे हा 200 मार्कसाठी आहे. म्हणजे फिजिक्स तुम्हाला 100 मार्कसाठी, केमिस्ट्री तुम्हाला 100 मार्कसाठी, असे 200 मार्कसाठी हा सब्जेक्ट आहे. तर तुम्ही जर ह्या सिलेबसमध्ये बघितलात ह्या 7 सब्जेक्ट पैकी तर सगळ्यात जास्त मार्क कोणत्या सब्जेक्टला असतील तर ते आहेत अप्लाइड सायन्स या सब्जेक्टला. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड जो सब्जेक्ट आहे तुमचा एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, त्याला शॉर्टकटमध्ये आपण EOE म्हणतो. आणि त्याचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे 312309. ठीक आहे, आणि याला सुद्धा सेम CL, TL, LL आवर्स तुम्ही बघून घ्या, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. याचा सुद्धा तुम्हाला थेअरी पेपर लिहायचा आहे. थेअरी म्हणजे जसं तुम्हाला मॅथमॅटिक्सचा पेपर तुम्ही लिहिले आहात, जसं तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला इंग्लिशचा पेपर लिहिलेला आहात, तसं तुम्हाला थेअरी क्वेश्चन आन्सर टाईपमध्ये तुम्हाला याचा पेपर लिहायचा आहे. ठीक आहे, तर याचे सुद्धा 2 टेस्ट होणार आहेत. एक क्लास टेस्ट 1, क्लास टेस्ट 2. आणि त्या दोन्ही टेस्ट 30-30 मार्काचे असतील. जर तुम्ही त्याच्यामध्ये 30-30 मार्क घेतलात तर ॲव्हरेज तुमचं 30 निघेल आणि 70 मार्कचा पेपर असेल. ठीक आहे, दोन्ही मिळून 100 मार्क, मिनिमम पासिंगसाठी 40 मार्क. आणि टोटल जर मार्क्स बघितलं होतं आपण या सब्जेक्टसाठी एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्ससाठी तर हे आहेत 175 मार्क्स. ठीक आहे, 175 मार्क्स. तर माझ्या मते या ठिकाणी दुसरा एक सब्जेक्ट आहे FEE, याच्यासाठी सुद्धा 175 आहेत. आणि तर जर मार्क्स नुसार जर आपण बघितलं तर हा सगळ्यात जास्त आहे अप्लाइड सायन्स आणि 2 नंबरवरती हे 2 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे, तर जास्त मार्कमध्ये. आणि जर तुम्ही इथं बघितलात तर SLA म्हणजे सेल्फ लर्निंग असेसमेंटसाठी सुद्धा इथं मार्क्स आहेत. याच्यासाठी प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, लॅब आवर्स सुद्धा पर वीक 4 या ठिकाणी तुमचे लॅब प्रॅक्टिकल्स आहेत 4 पर आठवड्याला. ठीक आहे, पर वीक या ठिकाणी होणार आहेत. तर हे सर्व या ठिकाणी एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड ही जी इन्फॉर्मेशन होती ती आपला जो थर्ड सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल आहे. नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे तुमचा फोर्थ सब्जेक्ट फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याचा शॉर्टकट आहे FEE. त्यानंतर या सब्जेक्टचा जो कोड आहे तो 312310. ठीक आहे, बरेच विद्यार्थी म्हणतात सर सब्जेक्ट कोडचं काय इम्पॉर्टन्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर हातात घ्याल या सब्जेक्टचा तर त्या क्वेश्चन पेपरवरती फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असं नाव नसते. फक्त त्या सब्जेक्टचा जो आहे तो सब्जेक्ट कोड असतो, त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन पेपर आपल्या हातात आल्यानंतर आपण वरती कोड चेक करायचा, तो त्याच सब्जेक्टचा आहे का. पेपर देत असताना तुम्हाला त्याच विषयाचा पेपर, ज्या दिवशी जो पेपर आहे तोच पेपर देतात, पण एखाद्या वेळेस असं सुद्धा होऊ शकते चुकून तुम्हाला दुसरा पेपर हातात येऊ शकतो. ठीक आहे, पण तुम्ही सब्जेक्ट कोडवरनं न ओळखता तुम्ही क्वेश्चन वाचून बघता, जे अभ्यास करून आलेला आहे ते आहे का नाही, नसेल तर हा माझा पेपर नाही असं म्हणता. पण त्याचं तुम्ही सब्जेक्ट कोड सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. FEEचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे 312310. राईट, आणि हा सुद्धा बघा सेम या सब्जेक्टचा सुद्धा सेम पॅटर्न आहे. 30 मार्कचे 2 क्लास टेस्ट होणार आहेत, 70 मार्कचा पेपर होणार आहे, 30 आणि 70 100. आणि बाकीचे जे 75 मार्क आहेत ते आहेत फॉर्मेटिव्ह असेसमेंटसाठी 25 मार्क, समेटिव्ह असेसमेंटसाठी 25 मार्क, त्यानंतर सेल्फ लर्निंगसाठी 25 मार्क, असे तुम्हाला एकूण 175 मार्क. आणि हेच सेम एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स साठी सुद्धा 175 मार्क आहेत. ठीक आहे, तर हे टोटल दोन्ही सब्जेक्टसाठी 175 मार्क्स आहेत.
आणि ज्या विद्यार्थ्यांना फ्युचरमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी हे दोन सब्जेक्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण की जसं आपल्याला सुरुवातीला ABCD शिकवल्या जाते, त्याच्यानंतर वर्ड शिकवल्या जाते, त्यानंतर इंग्लिश आपल्याला व्यवस्थित वाचता येते, समजते, लिहिता येते. ठीक आहे, तर ही प्रोसेस आहे. तसंच आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची हे दोन सब्जेक्ट म्हणजे ABCD आहे, फाउंडेशन आहे, बेस आहे. फर्स्ट सेमिस्टर सगळ्या विद्यार्थ्यांना सेम होता, पण सेकंड सेम पासून तुमच्या ब्रँचनुसार जे सब्जेक्ट येतात ते सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित जर अभ्यास केलेला असेल तर पुढचा सेमिस्टर, आता जो थर्ड सेमिस्टर आहे तर थर्ड सेमिस्टरमध्ये तुम्हाला हे दोन सब्जेक्ट जर तुम्ही परफेक्ट केलात, थर्ड सेमिस्टरला जे काही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड सब्जेक्ट येणार आहेत तुम्हाला किंवा इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंग रिलेटेड जे काही सब्जेक्ट येणार आहेत हे ह्याच्यावरती डिपेंड असतील. ठीक आहे, मॅथ हा तुम्हाला सेकंड सेमिस्टरला आहे, पण थर्ड सेमिस्टर पासून मॅथमॅटिक्स सब्जेक्ट हा नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत किंवा इलेक्ट्रिकल पॉवरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी FEE आणि EOE हा सब्जेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे. हे होते 4 सब्जेक्ट. बघा, 4 सब्जेक्ट पैकी तुम्हाला 3 सब्जेक्टची थेअरी एक्झाम होणार आहे. M2 ची, त्यालाच आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणतो, त्यानंतर EOE एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर FEE फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, या 3 सब्जेक्टची थेअरी एक्झाम होणार आहे. आणि अप्लाइड सायन्स जो सब्जेक्ट आहे याची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. तर हे 4 सब्जेक्टची तुम्हाला एक्झाम होणार आहे. बाकीचे जे 3 सब्जेक्ट आहेत ते प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत. ते कॉलेज लेवलवरती तुम्हाला जे काही सब्जेक्ट टीचर्स असतील त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचे, तर त्यांनी तुम्हाला जसं इन्स्ट्रक्शन देतील त्यानुसार तुम्ही ते फाईल लिहायचं असेल किंवा काही छोटा प्रोजेक्ट करायचा असेल, काही असाइनमेंट लिहायची असेल, त्याच्यानुसार ते तुम्ही सबमिट केला तर कॉलेज लेवलवरती ते 3 सब्जेक्ट होऊन जातात. ठीक आहे, तर ते प्रॅक्टिकलसाठी कोणकोणते 3 सब्जेक्ट आहेत ते आपण बघूया. तर 5वा सब्जेक्ट आहे तुमचा प्रोफेशनल कम्युनिकेशन. ठीक आहे, प्रोफेशनल कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला याचा जो सब्जेक्ट ॲब्रिव्हिएशन आहे तो आहे PCO आणि सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे 311202. त्यानंतर हा टोटल सब्जेक्ट आहे 50 मार्कला. ठीक आहे, तुम्ही जर या ठिकाणी बघितलं FA, ठीक आहे, फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि एसे समेटिव्ह असेसमेंट हे 25-25 मार्कला आहे. सेल्फ लर्निंग या ठिकाणी नाही. टोटल 50 मार्कला हा प्रोफेशनल कम्युनिकेशन नावाचा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. याची कुठलीच बोर्डाची एक्झाम होत नाही. कॉलेज लेवलवरती जसं इन्स्ट्रक्शन देतील सर त्याच्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे आणि त्याचं सबमिशन करायचं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे 6वा सब्जेक्ट 6 नंबरचा सोशल अँड लाईफ स्किल. ठीक आहे, त्याला शॉर्टकटमध्ये आपण SFS म्हणतो आणि त्याचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे 312003. ठीक आहे, 312003 आणि टोटल जो सब्जेक्ट आहे तो आहे 50 मार्कला. फक्त हा सोशल अँड लाईफ स्किल जो सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी SLA सेल्फ लर्निंग 50 मार्कला आहे. बाकी तुम्हाला SA प्रॅक्टिकल नाही, FA प्रॅक्टिकल नाही, काहीच नाही, फक्त SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट 50 मार्कसाठी आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा 6वा सब्जेक्ट. आणि 7वा सब्जेक्ट जो आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये BME म्हणतो. ठीक आहे, हा सब्जेक्ट प्युअर मेकॅनिकल रिलेटेड आहे. पण या सब्जेक्टचं तुम्हाला थर्ड सेमिस्टरला इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, ठीक आहे, तर हा सब्जेक्ट राहणार आहे. त्याच्यामध्ये हे जर सब्जेक्ट तुम्ही प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे पण याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला थर्ड सेमिस्टरला या सब्जेक्टचा नक्की बेनिफिट होणार आहे. तर या सब्जेक्टचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे 312006 आणि त्यानंतर हा सब्जेक्ट टोटल मार्क्स जे आहेत या सब्जेक्टसाठी 100 मार्क्स आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला 50 मार्क जे आहेत तर FAPR साठी म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल साठी आहेत आणि दुसरे जे 50 मार्क आहेत SAPR तर समेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल साठी 50 मार्क आहेत. ठीक आहे, एकूण असे तुम्हाला 100 मार्क्स आहेत. त्यानंतर जर तुम्ही बघितलात तर टोटल हा जो सेमिस्टर आहे तर ह्या ठिकाणी जर मार्क बघितला आपण तर 850 मार्क साठी हा टोटल सब्जेक्ट आहे. ठीक आहे, 850 मार्क साठी. हा टोटल सब्जेक्ट आहे. आणि कुठला सब्जेक्ट किती मार्क्सला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना
हे CL काय आहे, TL काय आहे, LL काय आहे, त्यानंतर हे IKS काय आहे, त्यानंतर FATH काय आहे, SATH काय आहे, ठीक आहे, FAPR काय आहे, SAPR काय आहे, SLA काय आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या स्कीम मध्ये जर बघितलं तुम्ही सेकंड स्कीमचं हे पूर्ण सिलेबस आहे, पूर्ण सब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे. तर याच्यामध्ये काही मार्कच्या ठिकाणी बघा तुम्ही इथं स्टार आणि हॅश आहे, त्यानंतर इथं फक्त @ आहे, ठीक आहे, काही ठिकाणी फक्त हॅश आहे, ठीक आहे, तर काही ठिकाणी स्टार आणि हॅश, काही ठिकाणी @ आहे. याचं मीनिंग काय आहे आपण या व्हिडिओमध्ये आता आपण बघूया, ठीक आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा वाचू शकता, इथं सगळे ॲब्रिव्हिएशन्स दिलेले आहेत, ठीक आहे. CL म्हणजे क्लासरूम लर्निंग, ठीक आहे, आणि त्यानंतर TL म्हणजे ट्युटोरियल लर्निंग, ठीक आहे. त्याच्यानंतर LL म्हणजे लॅबोरेटरी लर्निंग, म्हणजे लॅबमध्ये जे प्रॅक्टिकल होतात, ठीक आहे. FA म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट, ठीक आहे. SA म्हणजे समेटिव्ह असेसमेंट, ठीक आहे. त्यानंतर IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम, हे याला आपण IKS म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर SLA म्हणजे सेल्फ लर्निंग असेसमेंट, या ठिकाणी दिलेलं आहे सेल्फ लर्निंग असेसमेंट, ठीक आहे. त्यानंतर @ म्हणजे इंटरनल असेसमेंट, त्यानंतर हॅश म्हणजे एक्सटर्नल असेसमेंट, ठीक आहे. आणि स्टार आणि हॅश असेल तर ऑनलाईन एक्झाम राहते त्याची, ठीक आहे. इंटरनल म्हणजे कॉलेज लेवलवरतीच, एक्सटर्नल म्हणजे दुसऱ्या कॉलेजमधनं एखादे सर येतील आणि तुम्ही जे काही वर्क केला त्या सब्जेक्ट रिलेटेड ते पूर्ण त्यांनी चेक करतील, ठीक आहे. तर स्टार आणि हॅश म्हणजे ऑनलाईन एक्झाम, त्यानंतर $, जर असेल तर इंटरनल ऑनलाईन एक्झाम, ठीक आहे. तर हे सगळे होते ॲब्रिव्हिएशन, हे सगळे ॲब्रिव्हिएशन्स होते. तर ॲब्रिव्हिएशन्स हे महत्वाचे आहेत. तर याच्यानुसार तुम्हाला या सेमिस्टरला व्यवस्थित हे एवढे सब्जेक्ट्स आहेत, एवढं 850 मार्कला टोटल हा सेमिस्टर आहे, याचा व्यवस्थित अभ्यास करून याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर कसा करता येईल, ठीक आहे, त्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करणारच आहात. आणि तुम्हाला या व्हिडिओमधनं हे आपण पूर्ण सेकंड सेमिस्टर रिलेटेड आपण सिलेबस डिस्कस केलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुम्ही करू शकता. तुमचा कुठलाही डाऊट असेल, कोणताही क्वेश्चन्स असेल तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. जे विद्यार्थी इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला आहेत किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर सेकंड सेमिस्टरला आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंक वरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि तो ग्रुप जॉईन करायचा आहे. म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन असेल पॉलिटेक्निक रिलेटेड, जे काही MSBTचे अपडेट्स असतील त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळत जातील. आणि सब्जेक्ट रिलेटेड जे काही व्हिडिओ वगैरे असतील इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल पॉवर या दोन ब्रँचसाठी त्या ग्रुपमध्ये येत जातील. काही PDF पण त्याच्यामध्ये येत जातील, सिलेबसच्या PDFs असतील, काही नोट्सच्या PDFs असतील, हे सगळं तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे जे काही व्हिडिओ मी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल पॉवर रिलेटेड अपलोड करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत ते पोहोचतील आणि तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्कीच बेनिफिट होईल. आणि तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.